नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। एडूर येथील ग्रामसेवकाचा अनागोंदी कारभार। घरकुल लाभार्थ्यांकडून अमाप पैसे उकळल्यावरून पंचायत समितीमध्ये गदारोळ। योग्य चौकशी करून गोरगरिबांना न्याय मिळाला नाही तर मनसेकडून जोडेमारो आंदोलन करण्याचा इशारा। भारत हा कृषीप्रधान देश असून येथे गोरगरिबांची संख्या जास्त असल्यामुळे व अनेक गोरगरिबांना राहण्याची सोय नसल्यामुळे शासनाने घरकुल आवास योजना व रमाई आवास योजना सुरू केली आहे। परंतु ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक त्यांच्या संगनमताने घरकुल योजनेतील लाभार्थ्यांकडून घरकुल मंजुरीसाठी व बिले मंजूर करण्यासाठी अमाप पैसे उकळण्याचा प्रकार घडत आहे। असाच प्रकार देगलूर तालुक्यातील मौजे एडूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक पंढरीनाथ पांढरे यांनी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांकडून घरकुल मंजूर करणे व बिले मंजूर करण्यासाठी देगलूर येथे बोलावून किमान 2 बिले मंजूर करण्यासाठी 15,000 रुपये घेत आहेत व तुमचे गाव 40 किलोमीटर लांब असल्यामुळे तुम्हाला दररोज येणं शक्य नाही असं बोलून गोरगरीब जनतेला लुबाडत आहेत, अशी तक्रार मनसेचे तालुका सचिव भीमराव एरणवाड यांनी देगलूर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे मांडले व त्या घरकुलात गोरगरीब जनतेला लुबाडण्याचे काम करीत असल्यामुळे त्यांची तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा जोडेमारो आंदोलन करण्यात येईल असे मनसे तालुका सचिव भीमराव एरणवाड व मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन देण्यात आले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी महादेव उपेनसह तृप्ती भोईर, देगलूर। वाहून गेले पायाला सगळ्यांची दिवाळी हे गेली। शासन तुम्हाला इथं सांगलं की आम्हाला घरकुल दिल्या, हे दिल्या, कसं दिल्या? पूरा पैसे घेऊन तुम्ही की नाही, तुम्ही 95% बोगस आहे, पैसे घेऊन बिल काढलेले। तुम्ही की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याजवळ जाऊ नका, गेलं तर तुमचे बिल मंजूर होईना आणि तुम्ही जाऊन भीमराव एरणवाडला मनसेला जाऊन सांगितल्या की आम्ही पैसे घेतले नाही म्हणलं तर तुम्ही काय घ्या, कोण आहे ते जे लाभार्थी तुझे पैसे तू परत नाही, जेव्हा याच्यामध्ये तीव्र आंदोलन छेडवत तसं तुम्ही भी विचार करायला पाहिजे। गोरगरिबाचा बिलकुल पार्टी असल्या जेवढा येणार नाही, त्याने पैसे असल्या जेवढा नसता येणार नाही, काय ड्युटी आहे रोजच्या 2 टाइम जाऊन त्याच्यानंतर मला रजिस्टर करायचं असेल पंचायत समितीने 1,000 रुपये नाही, पावती नाही काही 1,000 रुपये। त्याच्यानंतर दुसरा बिल जे पडतोय त्याला मी वारंवार सांगतो, 2 महिन्यापासून सांगतो पैसे तुझ्या पद्धतीनं तुझ्या काय खर्च पैसे कशासाठी घ्यायचे, माझे फोन रिसिव्ह करायला तयार नाही, त्याने बोलायला तयार नाही, पुन्हा बोलतो म्हणायचं, फोन कोण टाकायचं, मी आम्ही प्रमुख म्हणायचं उत्तर देते वेळेस सर डायरेक्ट मेसेज बोलणार 12,000 रुपये त्याची 12,000 रुपये त्याने देगलूरला बोलून लावायचं आहे। दुसरं बिल टाकतो 12,000 आणि त्यांचे व्हिडिओ कॉल येत नाही, त्यांचे पैसे बाकीचे कारण कागदपत्राच्या आधारावर बाकीचे कारण आणि 160 जणांची मंजूर झाली त्यांचे कागदपत्र अशा पद्धतीची चौकशी, ज्या लोकांचे पैसे घेतले त्याच लोकांची त्याच्यामध्ये चौकशी समिती मला बोलले